आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. जनवाड तालुका निपाणी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजना बीसी ट्रस्ट नोंदणीकृत निपाणी 2 योजना कार्यालयाच्या वतीने जनवाड येथील श्री महादेव स्वामी धर्मर मठात आयोजित 2079व्या मध्यवर्जन शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन निपाणी मतदारसंघाच्या लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार माननीय सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी व्यसनमुक्त समाज निर्माण करणे ही काळाची गरज असून प्रत्येक कुटुंबाने या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमात श्री क्षेत्र आडी मठाचे परमाधिकारी परमपूज्य परमात्मराज हार्दयन स्वामीजी यांची दिव्य उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या आशीर्वचनातून व्यसनमुक्त जीवन, नैतिक मूल्ये आणि सुसंस्कारित समाज निर्मितीचा संदेश दिला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री रामगोंडा बाळगोंडा पाटील गौरवाध्यक्ष 2079वे मध्यवर्जन शिबिर जनवाड होते. यावेळी श्री जयकुमार खोत अध्यक्ष, हरसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना निपाणी, श्री श्रीपाल मुनोळी अध्यक्ष, जिल्हा जनजागृती वेदिका चिकोडी, कुमारी लक्ष्मी मगदूम, श्री सुभाष पाटील अध्यक्ष, शिबिर व्यवस्थापन समिती, श्री सुरेंद्र जिल्हा संचालक, जिल्हा जनजागृती सदस्य श्री बाळासाहेब शिंदे, श्री महादेव बरगाले, श्री दिवाकर बडीगेर, श्री शीतल बागे, श्री अशोक मगदूम, श्री पिरगोंडा मगदूम, डॉक्टर बापू हप्पनावर, सौ अंजना मोकाशी, योजना अधिकारी श्री भास्कर, क्षेत्र योजना अधिकारी श्री मंजुनायक सी, पर्यवेक्षक श्री सदानंद कडिगौड, सेवा प्रतिनिधी, शौर्य स्वयंसेवक, स्वयंसहायता बचत गटाच्या सदस्य, ग्रामस्थ, पत्रकार तसेच मध्यवर्जन शिबिर व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोप कार्यक्रमात व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेण्यात आली. समाजात जनजागृती निर्माण करून व्यसनमुक्त, सदृढ आणि सुसंस्कृत समाज घडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिबिर व्यवस्थापन समिती, जनजागृती वेदिका, श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजना, शौर्य स्वयंसेवक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करण्यात आले. एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. नंतर ते काय होते, ಚಟ ಅಂತ ಶುರು ಆಗ್ತೈತಿ. ಮತ್ತೆ ಅದು ಚಟನ ನೀವು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಕ್ ಶುರು ಮಾಡ್ತೀರಿ. ನಿಮ್ದು ಏನು ವಿಚಾರ ಶಕ್ತಿನ ಉಳಿಯಂಗಿಲ್ಲ. ನಾನು ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಕುಡ್ದೇನೆ, ಇನ್ನೊಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ನಾಳೆ ಹೆಚ್ಚು ಕುಡಿತೇನೆ, ನಾಳೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ತೇನೆ, ಮತ್ತೆ ಹೆಚ್ಚು ಕುಡಿತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಚಟ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬೀರಿ ನಿಮಗೆ ಚಟಗಳು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಕ್ ಶುರು ಮಾಡ್ತಾವ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಮಾತು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರ, बरे कुडियोदಷ್ಟ चट ಏನ್ರಿ, फक्त पिणं दारू पिणं एवढंच चट आहे काय? आता भरपूर चट आले. त्याच पद्धतीनं काय ते गांजा बंद, ड्रग्स बंद, ಈ ರೀತಿ अनेक नमुन्याचं चट आता सुरू झाले. अँड्रॉइड मोबाईलचं चट ಆಯ್ತಾನೆ. ಆ ಮೊಬೈಲ್ ಚಟನು ಈಗ ಶುರು ಆಗೈತೆ. ಅದು ಎಷ್ಟು ನೀವು ದಾರುದಿಂದ ಬಾದ್ ಆಗ್ತೀರಿ, ಎಷ್ಟು ದಾರುನಿಂದ ಪರಿಣಾಮ ಆಗ್ತೈತಿ, ಎಷ್ಟು ಬೇರೆ ಬೇರೆ ಡ್ರಗ್ಸ್ ನಿಂದ ಪರಿಣಾಮ ಆಗ್ತೈತಿ. ನಮಗೆ ಏನ್ ಬೇಕು ಅದನ್ನ ನಾವು ತಗೋಬೇಕು, ಬೇಡ ಅದನ್ನ ನಾವು ಬಿಡಬೇಕು. ಈಗಂತೂ AI ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಶುರು ಬಂತು. AI ಟೆक्नॉलॉजीದಾಗ ಏನೇನ್ ಆಗ್ತೈತಿ ನಮಗ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ರೂ ಸಹಿತ जे आज धर्म माध्यमातून ಧರ್ಮಸ್ಥಳದಿಂದ ಪೂಜ್ಯರ ವೀರೇಂದ್ರ ಹೆಗಡೆಜಿ ಅವರು ಇರ್ಬೋದು, ಅಮ್ಮ ಇರ್ಬೋದು, ಅವ್ರನ್ನ ನೀವು ಜೀವನದಾಗ ಯಾವಾಗೂ ಮರಿಬಾರ್ದು, ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಮರೆಯಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರಿಂದ ನಮ್ಮ ಜೀವನ जाती धर्मीचा काहीही संबंध नाही आहे. आता तो माणूस बोरगावचा मिळवणार त्याला सांगितलं, अरे प्यायला लागलास इथं येऊन बघ. तो म्हटलं असतं काय हे धर्मस्थळाचं आहे, मी काय येत नाही म्हटलं असतं तर त्याचं सुटलं असतं नाही. परंतु राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.